लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे आणि ही अपडेट तुम्हाला माहीत असेल 6व्या हप्त्याच्या संबंधित आहे। आज 17 नोव्हेंबर आहे। 17 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून फक्त 3च दिवस बाकी आहेत आणि 3 दिवसाच्या नंतर इलेक्शन होईल। म्हणजेच किती तारखेला 20 तारखेला, त्यानंतर 23 तारखेला निकाल लागेल आणि 26 तारखेला कोणतं तरी सरकार म्हणजेच नोव्हेंबरच्या महिन्यामध्येच जे आहे शपथ घेणार आहे। आणि ऑब्वियसली लक्षात ठेवायचं आहे याच महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्याच महिन्यामध्ये आपल्याला शेवटचा हप्ता म्हणजे याच महिन्यामध्ये आपल्याला आजपासून जर आपण मोजलं बोटाच्या कांड्यावर हार्डली आपल्याला किती दिवसाच्या मध्ये आपल्याला आणखी किती त्याला आपण म्हणूयात की दिवस आणखी बाकी आहेत, आपल्याला एक्झॅक्टली किती डेज आपल्याला थांबणं लागेल जेणेकरून आपल्याला जे आहे 6वा हप्ता मिळेल। या संबंधित मी तुम्हाला महत्त्वाची अपडेट देणार आहे। 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता बरं का, कारण की याच्या अगोदर नोव्हेंबरपर्यंत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे एकूण 5 हप्त्याचे 7,500 रुपये बऱ्याचशा माता भगिनींना आलेले आहेत। क्लिअर। पण ज्यांना आतापर्यंत झिरो म्हणजे एकही रुपया आला नसेल अशा माता भगिनींनी येणाऱ्या टायमामध्ये त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स या चॅनलवर देणार आहे। त्या संपूर्ण गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला मिळतील, कारण याच्या अगोदर असं झालेलं आहे की बऱ्याचशा माता भगिनी नंतर आल्या आणि मग त्यांना नंतर कळालं की मी ज्या पद्धतीने त्यांना सूचना देत होतो क्लिअर तर त्या सूचना त्यांना मिळाल्या नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं। पण ज्यांनी माझ्या सूचना ऐकल्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये वगैरे त्यावेळेस त्या गोष्टी पर्टिक्युलर गोष्टीमध्ये दुरुस्त्या केल्या आणि पटकन त्यांना जे आहे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवता आला। आपण अधिक न बोलता आपण सीधा आता आपल्या मुद्द्याकडे येऊयात, ते म्हणजे 6वा हप्ता। या 6व्या हप्त्याच्या संबंधित 6वा हप्ता कधी मिळणार या संबंधित पण लक्षात ठेवायचं एक थोडक्यात एक माहिती देतो आहे। जे लोक नवीन जुटलेले आहेत आपल्या चॅनलला त्यांच्यासाठी लाडकी बहीण या योजनेचं त्यांच्या संदर्भात हा खास करून मुद्दा आहे। हा या आत्ताचं जे समोर तुम्हाला पेजवर दिसतोय तो म्हणजे बघा, राज्य सरकारची बहुचर्चित तुम्हाला माहिती आहे की आता सध्या निवडणुकीचं वातावरण गाजवलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये प्रतिमाह दिले जातात। पण बऱ्याचशा माता भगिनींचा असा प्रश्न होता की सर आता आम्हाला इथून पुढे 1500 रुपये मिळणार की किती मिळणार, म्हणजेच थोडक्यात 6वा हप्ता। त्यामुळेच मी ही अपडेट तुम्हाला इथे देत आहे। तर तुम्हाला किती रुपये मिळणार, मग 1500 रुपये मिळणार 6व्या हप्त्यामध्ये का किती, तर लक्षात ठेवायचं या योजनेमध्ये संभावित वाढ, संभावित म्हणल्यापेक्षा लक्षात ठेवायचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की फिक्स्ड तुम्हाला आता इथून पुढे 6वा हप्ता हा 2100 रुपयेच राहणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। म्हणजेच तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता म्हणजेच कोणचा 6वा हप्ता तो तुम्हाला किती रुपये मिळणार आहे 2100 रुपये। ही जी अपडेट आहे तर ही अपडेट दिलेली आहे मी तुम्हाला कोणाला की ज्यांना डाऊट होता किंवा जे लोक नवीन आपल्या चॅनलला जुटलेले त्यांच्यासाठी सांगतो आहे 1500 ऐवजी किती रुपये मिळणार आहे, तर त्याचं उत्तर आहे 2100 रुपये। पण आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी येणार आहे। राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण मंत्री कोण आहेत, आदितीताई तटकरे, आणि यांनी काय सांगितलं आणि हे मी तुम्हाला दाखवलं होतं पण याच्या अगोदर बघा त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे डिसेंबर महिन्यामध्येच मिळणार। अशा प्रकारची त्यांची त्यावेळेची अपडेट होती, म्हणजे बघा मिळणार होते असं म्हणतो आहे मी। क्लिअर। तर ही कधीची अपडेट आहे, ही अपडेट होती आजपासून बरोबर जवळपास आपण त्याला म्हणूयात की बघा एक 15 दिवसाच्या अगोदरची पूर्वीचीच ही माहिती होती बघा कोणची की डिसेंबरचे पैसे डिसेंबरमध्येच मिळणार। पण यावर आता सध्या एक खात्रीलायक आपण त्याला म्हणूयात अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे काय, नवीन मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये काय केलेलं आहे, त्या सभेदरम्यान घोषित केलं की पुढील रक्कम अर्थात कोणचा हप्ता 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला डिसेंबरपर्यंत वाट पाहायची गरज नाही। तर बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मिळेल। आता तुम्ही म्हणाल की सर नोव्हेंबरच्या आठवड्यामध्येच मिळेल, तर नोव्हेंबरचा आठवडा म्हणजे कोणचा, आता तर जसं जर आपण पाहिलं तर 17 नोव्हेंबर आहे। आता आचारसंहिता पण येणाऱ्या काही दिवसापर्यंत चालणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इमिडिएटली या योजनेच्या संदर्भात म्हणजे 6वा हप्ता तुम्हाला वितरण सुरू होईल आणि तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होईल। हे तुम्ही समजून घ्या का, कारण त्याचं साधं सिंपल उत्तर आहे 23 तारखेला जे आहे निकाल लागेल, 20 तारखेला इलेक्शन होईल म्हणजेच निवडणूक होईल आणि 26 तारखेला कोणतं तरी सरकार शपथ घेईल आणि मग त्यामुळेच मी सांगतो आहे की त्याला 3-4 दिवसामध्येच त्याच 3-4 दिवसापासून जे आहे आपल्या या वितरणाला सुरुवात होईल म्हणजेच 6व्या हप्त्याच्या। त्यामुळेच महत्त्वाची गोष्ट ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली अपडेट आहे। त्यामुळे आपल्याला एक कळून चुकलं आहे की डिसेंबरपर्यंत आपल्याला ॲटलिस्ट वाट पाहायची गरज नाही। त्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे की लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मिळणार आहे।
अशा प्रकारची अपडेट जी आहे इथे आलेली आहे पुढे, ती मला तुम्हाला द्यायची होती, जी की मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, या व्यतिरिक्त तुमच्या कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील योजनेच्या संबंधित, या योजनेचे किंवा इतर, तर खाली व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो, तिथे तुम्ही मला विचारू शकतात। क्लिअर। एक जाता जाता एक महत्त्वाची अपडेट देतो आहे। बरेचशे लोकांचं असं म्हणणं आहे की सर पोस्ट बँकचं जे खातं आहे तर ते खातं चालणार की नाही, आम्ही तर ऐकलं आहे असं असं वगैरे वगैरे। तर लक्षात ठेवायचं आहे, पोस्ट बँकचं खातं चालणार आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पोस्ट बँकचं जर खातं जोडलं असेल तर बदलायची गरज नाही, काळजी करू नका आणि अफवावर विश्वास ठेवू नका। तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे की 6वा हप्ता हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुमचं त्याचं वितरण होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर DBT केली नसेल तर DBT करून घ्या। तुमचा फॉर्म जर 15 ऑक्टोबरच्या आसपास भरलेला असेल किंवा त्याच्या थोडं अगोदर भरलेला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर अशा माता भगिनींनी DBT लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 6व्या हप्त्याचं वितरण वेळेवर मिळेल। नाही तर अदरवाईज मी तुम्हाला ज्या वेळेचं त्यावेळेसच जर न्यूज दिली आणि अपडेट दिली तर त्यावेळेस तुम्हाला हे ऑक्टोबरचं जे काही तुमचे 15 तारखेला जो फॉर्म भरलेला आहे ना, तर त्याचं वितरण तुमचं आणखी लांबणीवर पडेल। त्यामुळे माझं काम आहे, मी पटपट तुम्हाला अपडेट देतो आहे, तुमचं काम आहे की DBT वगैरे पटपट करून घेणं। क्लिअर। या व्हिडिओमध्ये आपण तुर्तास इथेच थांबूयात। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। धन्यवाद।